आज आपण बनवूया मुरमुऱ्याचा चिवडा। हा चिवडा पातळ पोह्यासारखाच बनवायचा असतो, पण खायला हा छान वाटत असतो व जास्त दिवस टिकत असतो। जास्त तेल लागत नसते, त्यामुळे मुलांना हा खायला खूप आवडत असतो। आता माझा मुलगा हॉस्टेलला जाणार आहे, म्हणून त्याच्याकरता मी हा मुरमुऱ्याचा चिवडा बनवत आहे व व्हिडिओ पण बनवत आहे। त्याकरता मी अर्धा किलो पॅकेटचे मुरमुरे घेतले आहे। हे मुरमुरे ऑलरेडी कडक आहे, पण अजून याला भाजणार आहे। एका घमिल्यामध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये हळद टाकून आता हे अर्धा किलो मुरमुरे स्लो गॅसवर आपल्याला भाजायचे आहे। गॅस अगदी मंद असायला हवी, नाहीतर खालून मुरमुरे जळत असतात व वरचेवर फिरवायचे असतात। अशा प्रकारे आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे। आता दुसरीकडे एक दुसरी छोटी कढई ठेवली आहे। या छोट्या कढईमध्ये थोडे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा पाव शेंगदाणे क्रंची होतपर्यंत तळून घ्यायचे आहे। क्रंचीनेस आला की शेंगदाणे आपल्याला ते मुरमुरे जे भाजत आहोत त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर एक वाटी दलिया यामध्ये तळून घेतला आहे। हे पण आपल्याला त्या मुरमुऱ्यासोबतच एक एक करून टाकायचे आहे व मुरमुरे वरचेवर फिरवत राहायचे आहे। आता हे अर्धा किलो मकई पॅकेट आहे, यामधले एक पाव मकई तळून या मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये टाकणार आहे। मुरमुऱ्याचा चिवडा बनवताना हे अशा प्रकारचे मकई पोहे टाकले की खायला चिवडा आणखी मजा वाटत असते। आता हे मकई पोहे पण आपल्याला तळून घ्यायचे आहे। यानंतर कढीपत्ता पण आपल्याला तळून घ्यायचा आहे। तसेच यामध्ये एक पाव फुटाणे पण आपल्याला तळून टाकायचे आहे। मुरमुऱ्याची गॅस स्लोवर आहे, त्यामुळे अधेमध्ये त्याला फिरवत राहायची आहे, नाहीतर मुरमुरे जळणार व चिवडा आपला चांगला होणार नाही। आता हे तळलेले फुटाणे पण आपण त्या मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये टाकणार आहे। संपूर्ण साहित्य तळून झाल्यानंतर आता आपल्याला तिखट जेवढे हवे तेवढे तिखट मी यामध्ये 2 चम्मच टाकले आहे। तुम्ही 4 पण टाकू शकता, परंतु जास्त तिखट होईल त्यामुळे मी 2 चम्मचच टाकले। 1 चम्मच गोडा मसाला, अर्धा चम्मच धने जिरा कूड, तसेच आमचूर पावडर व चाट मसाला 2-2 चम्मच या तेलामध्ये टाकला आहे। गॅस आपली बंद आहे। त्यानंतर आपल्याला संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे। तसेच 2 चम्मच पिठी साखर, हे संपूर्ण साहित्य आपल्याला मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये टाकून मिक्स करायचे आहे। मुरमुऱ्याचा चिवडा चांगला व्यवस्थित भाजला गेल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचे आहे। आता यामध्येच मी मिक्स चिवडा टाकणार आहे, त्यामुळे चिवड्याची चव आणखी छान येत असते। तुम्हाला नसेल टाकायचा तर नको टाका, परंतु हे टाकल्यावर याची चव अजून छान वाटत असते। अशा प्रकारे आपल्या मुरमुऱ्याचा चिवडा तयार होत असतो व खूप जास्त वेळ टिकत असतो, कारण यात तेल नसते व खायला पण खूप छान वाटत असतो। तुम्ही एकदा करून बघा। मुलं जर तुमच्या हॉस्टेलला वगैरे राहत असेल तर अशा प्रकारचा मुरमुऱ्याचा चिवडा मुलांना देऊन बघा, मुलांना खूप आवडत असतो। तुम्ही एकदा नक्की करून बघा। अशा प्रकारच्या मुरमुऱ्याचा चिवडा बनवायला पण सोपा आणि 2 शेगड्यांवर जर साहित्य भाजत तळत राहिले तर हा चिवडा झटपट बनत असतो। अशा प्रकारे आपला वेळ पण वाचत असतो। तुम्ही नक्की करून बघा मुरमुऱ्याचा चिवडा।